काल आपण अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाचे वाचन लेखन आणि अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम आणि अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी हे घटक पाहिलेले होते, बरोबर की नाही. तर आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये गणित विषयाचा अपूर्णांक या घटकावरती स्वाध्याय कसा येतो किंवा त्याच्यावरती प्रश्न कसे येतात, कसे सोडवायचे हे आज आपण बघितलेले आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाची वाचन कसे करायचे, छेद अंश कुठं असतो किंवा अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम म्हणजेच तुलना, अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी ह्या सगळ्या गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या. तर आज आपण काय बघणार आहोत, त्याच्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. पान नंबर 86 काढायचा आहे आणि प्रत्येक प्रश्न माझ्यासोबत वाचून काय करायचं आहे, लक्षपूर्वक सोडवायचं, बरोबर. ठीक आहे. आता पहिला नमुना प्रश्न आहे बघा, 8 अंश छेद 10. बघा 8 अंश छेद 10 या अपूर्णांकाचे लेखन कसे करा. आता हे अक्षरामध्ये दिले आपल्याला काय करायचंय, अंकामध्ये ते लिहायचंय. आता 8 अंश तुम्हाला माहिती आहे, अंश वरती असतो आणि छेद खाली असतो, म्हणजे 8/10 या पद्धतीने आपण हा अपूर्णांक लिहिणार आहोत. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर किती, 3. पुढचा प्रश्न बघा, हे खूप सोपं आहे, अपूर्णांकाचं वाचन लेखन अतिशय सोपं आहे. पुढचं बघा, 20 अंश छेद 25. बघा 20 अंश छेद 25 या अपूर्णांकाचे वाचन कसे करा. आत्ताच आपण केलंय, कसं करायचं आहे, 20 अंश छेद 25 म्हणजे 20 अंश छेद 25. 20 अंश छेद 25 या पद्धतीने ह्याचं लेखन करायचं आहे. समजलं. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर किती, 2. जर त्याचे पुढे प्रश्न येतील ना, तसं तुम्हाला ते जरा स्पष्ट होत जाईल. आता समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ह्याचा नमुना प्रश्न बघायचा आहे. बघा इथं अपूर्णांक दिलेत, 4/9. कोणतरी बोलते बघा, 6/9, 2/9 आणि 7/9 हे अपूर्णांक दिलेत. आणि या अपूर्णांकामध्ये काय सांगितलंय, तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता काल नियम सांगितले, हे सगळे कसे आहेत रे, छेद समान असणारे आहेत, म्हणजे समच्छेद अपूर्णांक आहेत. ज्यावेळेस समान छेद असतो त्यावेळेस आपण नियम काय पाहिला होता, तर समान छेद असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना काय करायचं आहे, तर ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग आपल्याला इथं प्रश्नात काय सांगितलंय, सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. 4, 6, 2 आणि 7 या अंशामध्ये सर्वात लहान अंक कोणता आहे, 2 हा अंक लहान आहे, म्हणजे 2/9 हा अपूर्णांक काय झाला, सर्वात लहान अपूर्णांक झाला. पर्याय नंबर 2. इथं फक्त 3 नियम लक्षात ठेवायचे तुलना करण्यासाठीचे, तुम्हाला येऊन जाईल. दुसरा नमुना प्रश्न बघा, 11 अंश छेद 15. 11 अंश छेद 15, 11 अंश छेद 14, 11 अंश छेद 12 आणि 11 अंश छेद 9 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता
आता हे अपूर्णांक बघितले, हे अपूर्णांक बघितले तर त्याचे कसे आहेत, अंश कसे आहेत रे, समान आहेत आणि छेद कसे आहेत, भिन्न आहेत. छेद कसे आहेत, भिन्न आहेत. मग आपला नियम काय सांगतो, ज्या वेळेस एक दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान असतील आणि छेद भिन्न असतील तर त्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा. ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा. मग 15, 14, 12 आणि 9 याच्यामध्ये सर्वात लहान अंक कोणता आहे, 9. म्हणजे हा काय झाला, सर्वात मोठा अपूर्णांक झाला. सर्वात मोठा अपूर्णांक झाला. म्हणजे 11/9, 11/9 हा काय झाला, सर्वात मोठा अपूर्णांक. पर्याय नंबर 4. पुढे बघा, अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम ह्याचा नमुना प्रश्न बघायचा आपल्याला. खालीलपैकी योग्य चढता क्रम ओळखा. आता चढता क्रम ओळखायचा म्हणजे काय, आता दिलेले पर्याय कसे आहेत, कसे आहेत, काही समछेद आहेत किंवा काही भिन्न छेद आहेत, ते आपण लिहून घेऊया. पहिला पर्याय बघा, कोण तर बोलतोय इकडं, हा विशाल बोलतोय, दिसतंय की मला. 1/7, 1/6, 1/9, 1/5. दुसरा आहे बघा 10/15, 12/15, 14/15 आणि 11/15. तिसरा पर्याय आहे बघा 9/13, 10/13, 11/13, 12/13 आणि चौथा पर्याय आहे 16/19, 14/19, 15/19 आणि 13/19. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, तर योग्य चढता क्रम सांगायचा आहे. चढता क्रम कसा असतो, लहान मोठे मोठे या पद्धतीचा. बोलायचं नाही रे, लहान मोठे मोठे. आता पर्याय क्रमांक 1 बघितला तर हा समान अंशवाला आहे. समान अंश याचा नियम काय आहे, जर अपूर्णांकाचा अंश समान असेल तर छेदामध्ये जो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक मोठा. मग ह्याच्यामध्ये हा लहान आहे, हा मोठा पाहिजे होता, बरोबर की नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये 9, 7, 6 आणि 5 असा क्रम असायला पाहिजे होता. म्हणजे हा चुकीचा आहे. इथं बघा समान अंश, छेद समान आहे परंतु अंश 10, 11, 12 आणि 14 असायला पाहिजे होता. म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. इथं बघा छेद समान आहे 9, 10, 11, 12 म्हणजे हा बरोबर आहे. इथं बघा छेद समान आहे परंतु 13, 14, 15, 16 असा क्रम असला पाहिजे होता, लहानाकडून मोठ्याकडे, बरोबर की नाही. म्हणजे हा सुद्धा चुकीचा. म्हणजे योग्य चढता क्रम कोणता आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, बघा खालीलपैकी योग्य उतरता क्रम लिहायचा आहे. तर कोणता लिहायचा आहे, उतरता क्रम लिहायचा आहे. एक बघा 17/16, 17/14, 17/15, 17/13. दुसरा पर्याय बघा 5/7, 9/7, 3/7, 4/7. तिसरा पर्याय 10/12, 10/14, 10/11 आणि 10/15. तिसरा पर्याय बघू, चौथा 17/15, 17/16,
17°-18 आणि 17°-19. आता याच्यामध्ये आपल्याला योग्य उतरता क्रम शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? योग्य उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे मोठा, त्याच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान. आता पहिला पर्याय आपण बघितला तर तो काय आहे? समान अंश आहे की नाही? समान अंश. मग समान अंश असताना काय करायचंय? ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये बघा कोणता मोठा असायला पाहिजे होता? हा मोठा असायला पाहिजे होता. म्हणजे हा पहिल्यांदा असायला पाहिजे होता. म्हणजे हे बरोबर आहे का? नाही. 5/7. आता इथं समछेद आहे. मग छेद समान असताना अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे 5, 9, 3 आणि 4 याच्यामध्ये पहिला कोणता पाहिजे होता? हा पहिला पाहिजे होता. म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. आता ह्याच्यामध्ये अंश समान आहे बघा ह्याच्यासारखा. म्हणजे ज्याचा अपूर्णांक लहान तो अपूर्णांक मोठा. मग 12, 14, 11 आणि 15 याच्यामध्ये पहिला कोणता पाहिजे होता? उतरत्या क्रमात कोणता पाहिजे होता? 11. हा सुद्धा चुकीचा आहे. इथं बघा समान अंशच आहे. ज्या बरोबर आहे बघा 15, 16, 18, 19 ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा. म्हणून 15 मोठा आहे. म्हणजे पर्याय नंबर 4 आहे ते बरोबर आहे. समजलं? समजतंय ना? हा पहिली शांत बसायचं, नाही तर तिथं जाऊन अभ्यास करत बसा, ऐकत बसा. छान आहे. तुम्हाला पण पुढच्या वर्षी असणार आहे. हा फक्त शांत बसायचं. हाताची घडी घालायची. हा हाताची घडी घालायची आणि शांत आहे बस. इथं हाताची घडी बांधून छानपैकी तोंड बंद करून बसायचं. पुढचा बघा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त समछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी येणार आहे. छेद समान नसेल तर छेद कसं समान करायचं तुम्हाला शिकवलेलं आहे. इकडे तोंड करून बस. इकडं हात बांधून बसायचं. हात बांधा सर्वांनी. बघा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी 27°/30 अधिक 3°/30 यांची बेरीज आपल्याला सांगितलेली आहे. बरोबर की नाही? मग बेरीज करताना काय करायचंय? मी मराठीत सांगितले. हा उभा आता बोलवते मी उभा करणार आहे. हा बघा ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस फक्त काय करायची? अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करायची आणि खालचा जो छेद आहे तो आहे असा लिहायचा. म्हणजे आता इथं 27 अधिक आणि 3 यांची काय करायची? बेरीज करायची आणि हा छेद काय करायचा? एकदाच आहे असा लिहायचा. 27 अधिक 3 किती आलं रे? 30/30. आता जर हा बेरीज करायची, गुणाकार करायचंय का? बेरीज करायची. मग 30 छेदस्थानी सुद्धा 30 आहे ना अंशस्थानी सुद्धा 30 आहे. म्हणजे ह्या दोन्हीला भाग जाऊ शकतो बघा. 30 × 30, 30 × 30 म्हणजे उत्तर किती आलं? 1 उत्तर आलं. किती उत्तर आलं? 1. पर्याय नंबर 3. आता तुम्ही म्हणाल पर्यायामध्ये अंश छेदाचं नाही, तर असं ज्यावेळेस असेल तर त्याचं अतिसंक्षिप्त रूप होतं. जर दोन्ही संख्या एका पाड्यात असतील तर काय केलं जातं? त्याला भाग घालवला जातो. त्याला म्हणायचं अतिसंक्षिप्त रूप. कळालं? कळालं का? पुढचा प्रश्न बघूया. 32°/20 वजा 18°/20. आता मगाच्या सारखं छेद समान आहे. अंशाची वजाबाकी करायची आणि छेद लिहून टाकायचा. 32 - 18/20 किती आलं? 32 - 18 किती आलं?
बघा बरं. 32 वजा 18. तोंडी यायला पाहिजे. हा तोंडी यायला पाहिजे. अरे करून बघा की सांगण्यापेक्षा. बघ बरं अजून एकदा. 32 वजा 18. कुठं चाललायस तू? 32 वजा 18 करायचंय. इथं बघा 32 वजा 18. तोंडातून आज जाते का? नाही. म्हणून इकडून एक हातचा घेतला. इथं झाले 12. इथं झाले 2. 12तून 8 गेले किती झाले? 4. तोंडातून 1 गेले. म्हणजे मागचं सगळं सपाट झाले काय? किती आलं? 14. आणि इथं 20 लिहिलं आपण. आता बघा 14 आणि 20 कुठल्या तरी पाड्यात आहेत का? एकाच पाड्यात आहेत का? एकाच पाड्यात आहेत का? कुठल्या पाड्यात आहेत? कुठल्या पाड्यात आहेत? बेच्या. बे साती 14. बेन भाई 20. म्हणजे उत्तर किती आलं? 7/10. 7/10 झालं का? पर्याय नंबर 4. पर्यायामध्ये जर तुमचं आलेलं ते उत्तर नसेल तुम्ही 14/20च 14/20 शोधत बसणार. पण त्याचं काय करायचंय? अतिसंक्षिप्त रूप करायचंय. त्याला भाग घालवायचा. ठीक आहे. आता ह्याचा स्वाध्याय बघूया आपण. बघा प्रश्न पहिला. खालील अपूर्णांकांपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता? आता हे तुम्हाला नवीन शब्द आला बघा. 47/36 53/24 29/42 82/53. ह्याचं काय करायचं आपल्याला? छेदाधिक अपूर्णांक शोधायचा. छेदाधिक अपूर्णांक. आता ह्याचं नाव जर तुम्ही नीट वाचलं. वाचा छेदाधिक. छेदाधिक. छेद म्हणजे हा जो खालचा आहे हे ह्याला काय म्हणायचं? छेद. बरोबर की नाही? आणि अधिक म्हणजे काय? जास्त. अधिक म्हणजे काय? जास्त. ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा जास्त आहे त्याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. मग इथं 47 आणि 36 आहे. अंश जास्त आहे का छेद जास्त आहे? अंश. मग आहे का अंशाधिक अपूर्णांक? नाही. इथं 53 आणि 24 कोण जास्त आहे? अंश. मग हा छेदाधिक अपूर्णांक होईल का? नाही. म्हणजे हा सुद्धा नाही. 29 आणि 42 कोण जास्त आहे? छेद जास्त. म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक होऊ शकेल. 82 आणि 53 काय जास्त आहे? अंश जास्त आहे. म्हणजे हा सुद्धा छेदाधिक अपूर्णांक नाही. म्हणून छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे? 29 अंश छेद 42. पर्याय नंबर 3. आपापली उत्तरं चेक करायची आहेत. काल तुम्ही सोडवलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा. 3/7 3 अंश छेद 7 3 अंश छेद 5 3 अंश छेद 2 आणि 3 अंश छेद 4 या पूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं विचारले. आता हे कसे आहे? समान अंशवाले आहेत. समान अंशाचे अपूर्णांक आहेत. मग समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाच्या बाबतीत काय असतं? ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा.
मग यातलं सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? 2. म्हणजे हा अपूर्णांक सर्वात काय झाला? मोठा. पर्याय नंबर किती? 3. ठीक आहे, बरोबर येते ना? पुढं बघा, गोल दिलेला आहे आपल्याला आणि याचे 4 भाग केले आणि ह्याचे 3 भाग काय केले तरी असे खाल्ले नाही, रंगवलेले. आता डबा खाल्ला ना. तर काय विचारले? सोबतच्या आकृतीत रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक कोणता? आता रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक करायचा आहे तर काय करायचे? छेदस्थानी एकूण केलेले भाग लिहायचे. किती भाग केले? 4 भाग केलेत आणि रंगवले किती? 3. एवढं सोपं आहे. हा, पर्याय नंबर किती? 3. 3/4. पुढचा बघा, 4था प्रश्न. खालील अपूर्णांकामध्ये अंशाधिक अपूर्णांक. आता मगाशी काय बघितलं आपण? छेदाधिक म्हणजे छेद अधिक असणारा, छेद जास्त असणारा. आता आपल्याला काय शोधायचं आहे? अंशाधिक म्हणजे अंश अधिक असणारा. बघा, 58 अंश छेद 32, 46 अंश छेद 49, 90 अंश छेद 95 आणि 27 अंश छेद 29. आता इथं काय करायचंय? अंशाधिक. काय शोधायचंय? अंशाधिक अपूर्णांक शोधायचा आहे. आता इथं बघा, 58 आणि 32 कशाचा अंश? याचा अंश कसा आहे? जास्त आहे. 46 49 अंश जास्त आहे का? अंश कमी आहे म्हणून हा नाही. 90 95 अंश कसा आहे? कमी आहे, हा सुद्धा नाही. 27 29 अंश कसा आहे? कमी आहे, हा सुद्धा नाही. म्हणून पर्याय नंबर 1 58 अंश छेद 32 हा अपूर्णांक कसा आहे? अंशाधिक अपूर्णांक आहे. बरोबर की नाही? कळते ना? बरोबर आले का उत्तर? ठीक आहे. सोडवलंच नाही का? 5वा बघा, 7 अंश छेद 9 अधिक 5 अंश छेद 9 या अपूर्णांकाची बेरीज किती येईल? सोपा प्रश्न आहे का नाही? काय करायचंय? समछेद अपूर्णांक आहे, अंशांशाची बेरीज करायची. 7 अधिक 5 छेद 9. 7 आणि 5 12 छेद 9. आता बघायचंय 12 अंश छेद 9 कुठल्या एका पाड्यात आहेत का? आहेत का? 3च्या पाड्यात आहेत. 3 चौक 3 त्रिक म्हणजे 4/3 अपूर्णांक अतिसंक्षिप्त रूपाने येऊ शकतो. पण डायरेक्ट 12/9 दिले पर्यायामध्ये. किती दिलंय? 12/9. हे अतिसंक्षिप्त रूप दिलंय का? नाही. म्हणून पर्याय नंबर 1 उत्तर येईल बघा. पुढचा प्रश्न बघा, 11 अंश छेद 15. बघा, 11 अंश छेद 15 वजा 7 अंश छेद 15. त्यांची वजाबाकी करताना समछेद अपूर्णांक आहेत. बरोबर की नाही? अंशांशाची वजाबाकी करायची. 11 वजा 7. बघा, 11 वजा 7 छेद 15. 11 वजा 7 किती आलं रे? 4 छेद 15. आता हे दोन्ही एका पाड्यात आहेत का? आहेत का? नाही. म्हणून उत्तर किती आलं? पर्याय नंबर 2 4/15. कळलं का? पुढं बघा, 7वा, 17 अंश छेद 27 पेक्षा मोठे चिन्ह इथं चौकट रिकामी दिले आणि 27
या चौकटीत येणारी योग्य संख्या कोणती? आता इथं अशी संख्या लिहायची आहे. आता इथं समच्छेद अपूर्णांक आहे. दोन्ही अपूर्णांकाचा छेद किती आहे? हा, कोण बोललं? दोन्ही अपूर्णांकाचा छेद किती आहे? 27 आहे. म्हणजे इथं असा अपूर्णांक लिहायला लागेल आपल्याला जो 17 पेक्षा कसा असेल रे? लहान असेल, कारण एक टोक ह्या संख्येकडे आहे. मग पर्याय किती आहेत बघा? 18, 19, 15 आणि 21. आता इथं 18 लिहिलं तर हा अपूर्णांक कसा होणार? मोठा होणार. 19 लिहिलं तरी हा अपूर्णांक मोठा होणार. 21 लिहिलं तरी मोठा होणार. मग आपल्याला काय लिहावं लागेल? 15. 15 हा अंक लिहिल्यानंतर इथं जे चिन्ह दिलंय ते बरोबर बसेल. म्हणजे इथं किती येणार? 15. पर्याय नंबर 3 15. ठीक आहे. जेवढं गणित मोठं की नाही तेवढं सोपं असते. आता पुढचं गणित बघा. 8वं. एका त्रिकोणाकृती बागेत, छान, पुढचा करा अभ्यास. एका त्रिकोणाकृती बागेत 2/11 भागात नारळाची झाडे आहेत. 4 इथं काय आहे? नारळ. आणि 4/11 याच्यामध्ये आंब्याची झाडे आहेत. तर उरलेल्या भागात चिक्कूची झाडे आहेत. तर चिक्कूची झाडे किती भागात आहेत? आता इथं समजून घ्यायचं की एक त्रिकोणाकृती बाग आहे. कशी आहे? त्रिकोणाकृती बाग आहे. त्याचे एकूण भाग किती केलेत रे? 3. खाली जो संख्या आहे ते भाग आहेत. किती भाग केले? 11. करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. झाले का? या त्रिकोणाकृती बागेचे किती भाग केले? 11. त्यापैकी 2 भाग किती आहेत? नारळ. हा आणि हा भाग किती आहे? नारळ आहेत. 4 भाग 1, 2, 3 आणि 4 हे काय आहेत? आंबा. तर राहिलेले काय आहेत? चिक्कूचे भाग आहेत. मग किती राहिलेले? 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे 5 भाग राहिले कितीचे? चिक्कूचे. म्हणजे 11 पैकी 5 भाग कितीचे आहेत? चिक्कूचे. आहे का पर्याय नंबर? आहे. मग आता तुम्ही अशी आकृती काढून नावं देत बसणार का? नाही. तर सहज लक्षात येते. 11 पैकी 2 भाग आहेत नारळाचे, 4 भाग आहेत आंब्याचे. म्हणजे 4 आणि 2 किती झाले? 6. एकूण भाग किती आहेत? 11. 11तून 6 घालवले किती आलं रे? 5. म्हणजे 5/11. 5/11 भाग किती कुणाचे आहेत? चिक्कूचे. पर्याय नंबर 4. कळालं का हे? जेवढं तरी मोठं तेवढं लहान सोपं आहे का नाही? पुढचं बघा 9वं. किती सोपं आहे बघा. 7/13. 7/13 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणता? अंशस्थानी 7 लिहायचा आहे, छेदस्थानी 13 लिहायचा आहे. कोणता आहे? पर्याय नंबर 2. पुढचं बघा 10वं. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? बघा. पहिला आहे 16/18, 15/18, 13/18 आणि 17/18. आता सगळे आहेत ते कसे आहेत? समच्छेद अपूर्णांक आहेत. समच्छेद अपूर्णांक असताना ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग आता आपल्याला इथं लहान अपूर्णांक सांगितलाय
16, 15, 13 आणि 17 यातला सर्वात लहान संख्या कोणती? 13. म्हणजे हा सर्वात कसा आहे? लहान अपूर्णांक आहे. मग मोठा कोणता येईल? मोठा कोणता येईल? 17 हा काय येईल? मोठा. म्हणून सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? पर्याय नंबर 3. पुन्हा पर्याय नंबर 3 13/18. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक 5/7, 4/7, 6/7 आणि 2/7. जरी मी 5/7 म्हणत असली तरी सुद्धा तुम्ही वाचताना कसं वाचायचंय? 5/7, 4/7, 6/7 आणि 2/7. आता याच्यामध्ये काय सांगितलंय? तर सर्वात मोठा अपूर्णांक. बघा, मोठा अपूर्णांक म्हणजे काय? हे समच्छेद आहे. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. 5, 4, 6 आणि 2 कोणता मोठा आहे? 6. कोणाला वाजले कट होते. हा अपूर्णांक मोठा आहे. बरोबर की नाही? म्हणजे पर्याय नंबर 3 हा अपूर्णांक मोठा आहे. आता हे चढत्या आणि उतरत्या क्रमाची 2 गणित आहेत. ह्याच्यामध्ये बघा, समच्छेद